जालना जिल्ह्यात अवैध गौण खनिजावर आर-टी-ओ विभागाची करडी नजर. माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आर-टी-ओच्या वाहतूक पथकाची 3 टीमच्या माध्यमातून दणकेबाज कारवाई. 28 वाहनावर कारवाई करून 6 लाखाचा दंड. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली अशीच कारवाई सातत्याने सुरू राहणार. जालना दिनांक 11, 12 व 13 फेब्रुवारी 26 पर्यंत जालना जिल्ह्यामध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली आर-टी-ओच्या वाहतूक पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. 3 पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग व राज्यमार्गावर अचानक नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान ओव्हरलोड, विनापरवाना वाळू वाहतूक तसेच विना नंबर प्लेट टिप्पर आढळून आले. एकूण 28 वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे 5,88,000 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तपासणी दरम्यान विनापरवाना वाळू वाहतूक करणारी 2 वाहने जप्त करण्यात आली असून ती एस-टी वर्कशॉप जालना व संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. संबंधित वाहनधारकाविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई सुरू आहे. या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी अनिल कदम, निलेश आहिरे, शुभम मोटे, लक्ष्मण पाटील, राधा सोळंके, राजपूत, अर्शद खान, चालक आत्माराम घुरे, पारिसकर, निळे, नार्वेकर, देवकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्याविरुद्ध महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने व जोमाने सुरू राहणार आहे. अवैध वाळू माफियामध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाचा धडकेबाज संदेश स्पष्ट झाला आहे. तर सदरची कारवाई जिल्ह्यातील अंबड, जालना, घनसंगी, परतूर, मांठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर या तालुक्यातील राज्यमार्ग व महामार्गावर करण्यात आली आहे.